नमस्कार, माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इडलीसोबत घेण्यासाठी सांबार तयार करूया. अर्धी वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी तूर डाळ घेतली आहे. डाळींचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. या डाळी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. या डाळी आता कुकरमध्ये घातल्या आहेत. आता या कुकरमध्ये पाणी घालते. साधारण पाऊण तांब्या पाणी घातले आहे. थोडासा हिंग घातला आहे. याऐवजी तुम्ही 1 चमचाभर हिंग पावडर घालू शकता. आता हा कुकर गॅसवर ठेवूया. आपण या कुकरच्या 2 शिट्या काढायच्या आहेत. सांबार तयार करण्यासाठी मी वेगवेगळ्या भाज्या चिरून घेतल्या आहेत. 2 हिरवी वांगी स्वच्छ धुवून याप्रमाणे त्याचे तुकडे केले आहेत. चिरलेली वांगी पाण्यामध्ये घालायची आहेत. यामुळे काळी पडत नाहीत. 1 मोठा बटाटा चिरून घेतला आहे. 1 वाटीभर चिरलेले गाजर, 1 वाटीभर चिरलेले टोमॅटो, 1 वाटीभर चिरलेला कांदा, 1 वाटीभर चिरलेले बीन्स, 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या, 2 शेवग्याच्या शेंगा चिरून घेतल्या आहेत. गॅसवर एका बाजूला या भाज्या आपण शिजण्यासाठी ठेवूया. गॅसवर जाड बुडाची कढई ठेवली आहे. यामध्ये थोडेसे तेल घातले आहे. तेल चांगले तापल्यावर यामध्ये 1 चमचाभर मोहरी घातली. मोहरी आता चांगली तडतडली आहे. आता यामध्ये 1 चमचाभर जिरे घालते. आता आपण यामध्ये थोडीशी कडीलिंबाची पाने घालूया. आता या फोडणीमध्ये लसणीच्या पाकळ्या घालते. यामध्ये चिरलेला कांदा आणि चिरलेल्या शेवग्याच्या शेंगा घातल्या आहेत. आता हा कांदा फोडणीमध्ये चांगला परतून घेतला आहे. आता यामध्ये हे चिरलेले टोमॅटो घालते. टोमॅटो सुद्धा या फोडणीमध्ये चांगले परतून घेऊया. आता यामध्ये शिल्लक राहिलेल्या सगळ्या भाज्या घालूया. मी आता वांगी घातलेली नाहीयेत. आपण यामध्ये चिरलेली वांगी काही वेळाने घालायची आहेत. जर आपण वांग्याच्या फोडी आताच घातल्या तर त्या अधिकच शिजल्या जातात. आता यामध्ये मी 2 चमचे मीठ घातले आहे. या भाज्या 2 मिनिटे फोडणीमध्ये चांगल्या परतून घेतल्या. 2 मोठे चमचे ओंठ पावडर घातली आहे. याऐवजी तुम्ही आमचूर पावडर किंवा चिंच किंवा आमसोले वापरू शकता. या चिरलेल्या भाज्या 1 ते 2 मिनिटे फोडणीमध्येच मी चांगल्या परतून घेतल्या. आता यामध्ये 1 चमचाभर हळद घातली आहे. आता या भाज्या बुडेपर्यंत पाणी घालूया. साधारण 1 ते 1.5 तांब्याभर पाणी घातले आहे. आता या कढईवर झाकण ठेवते. हे बघा, आता या भाज्या चांगल्या शिजल्या आहेत. आता यामध्ये आपण शिल्लक राहिलेल्या वांग्याच्या फोडी घालूया. वांग्याच्या फोडी लवकर शिजतात. आवश्यकता असेल तर यामध्ये आपण पाणी घालायचं आहे. कुकरच्या 2 शिट्या झाल्यावर मी गॅस बंद केला. हा कुकर गार होण्यासाठी ठेवला होता. आता ही शिजवलेली डाळ यामध्ये घालूया. आता हे सांबार 5 ते 10 मिनिटे चांगले उकळूया. आता यामध्ये 4 चमचे तिखट घालते. तिखटाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करा.
चवीप्रमाणे थोडासा गूळ घालते. तुम्हाला गूळ आवडत नसेल तर सांबारामध्ये गूळ नाही घातला तरी चालेल. 4 मोठे चमचे गोडा मसाला घातला आहे. तुमच्या घरी जो मसाला असेल तो मसाला या सांबारात तुम्ही घालू शकता. आता हे सांबार उकळण्यासाठी ठेवूया. आता 10 मिनिटे झाली आहेत. आता हे सांबार चांगले उकळले आहे. यामधील वांग्याच्या फोडी सुद्धा चांगल्या शिजल्या आहेत. आता आपले मिश्र भाज्यांचे सांबार तयार आहे. आज हे सांबार मी इडली सोबत वाटण्यासाठी तयार केले आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.